उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रश्चैव दक्षिणम् उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रश्चैव दक्षिणम् वर्षं तत् भारतं नाम भारतीयत्र संतति वर्षं तत् भारतं नाम भारतीयत्र संतति। नमस्कार, मी प्रसाद दानेश्वर काचळे, श्री शिवछत्रपती महाविद्यालयाचा विद्यार्थी टी.बी.ए. या वर्गात शिकत आहे। तर आजचा आपला विषय आहे भारतीय संस्कृती। याच विषय आज आपण जाणून घेणार आहोत। राजा दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचा पुत्र भारत, ज्याने भारतावरती एकछत्री राज्य केलं व त्याच्याच नावाप्रमाणे भारतवर्ष म्हणजेच आत्ताच आपला भारत देश याला भारत असे नाव पडले। तर याच भारत देशाविषयीच्या संस्कृतीविषयी आपण जाणून। भारतीय संस्कृतीला अनेक राजवंशांचा इतिहास आहे। रॅक, शिशुनाग, नंद, गुप्त, मौर्य, सातवाहन, चालुक्य अशा अनेक राजवंशांचा इतिहास हा भारतीय संस्कृतीला लाभलेला आहे। संस्कृतीला 64 मूळ कला लागलेल्या आहेत। त्यामध्येच आपली स्थापत्य शैलीविषयीचा अभ्यास करायचा म्हणलं तर द्रविड, नागर, विसोड अशा अनेक शैलींचा समावेश याच्यामध्ये होतो। नागर शैली प्रामुख्याने उत्तर भारतात पाहायला मिळते, तर द्रविड शैली प्रामुख्याने दक्षिण भारतात पाहायला मिळते। भारताच्या सांस्कृतिक वास्तू, अनेक वास्तू आताच्या परिस्थितीत आपण पडझड झालेल्या पाहतो, परंतु कोणीही त्याचं संवर्धन करावं म्हणून कोणीही पुढचं पाऊल उचलत नाही। त्याच दृष्टीने आपण आपली भारतीय संस्कृती जर अशीच तिची विटंबना करत राहिलो तर ती एकेकाळी पूर्णपणे नष्ट होऊन जाईल, जी की आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या जपत आलेली परंपरा आहे। भारतीय संस्कृती ही आपल्याला लागलेली एक देण आहे, तिची आपण कोणीतरी ऋणी आहोत, लागू पडतो, म्हणून आपण भारतीय संस्कृतीविषयी कायम ऋणी आहे। भारतीय संस्कृतीला हजारो लाखो वर्षांचा इतिहास आहे, परंतु हल्लीच्या काळात आपण त्याचे जतन करताना पाहत नाही। परकीय भारतीय इतिहासाला हजारो लाखो वर्षांचा इतिहास लाभलेला आहे, परंतु हल्लीकडे आपली पिढी त्याकडे फार लक्ष देताना पाहत नाही। आपली पिढी ही पाश्चात्य संस्कृतीच्या जास्त पाठीमागे लागलेली आहे। भारतीय संस्कृतीला हजारो लाखो वर्षांचा इतिहास लागलेला आहे। भारतीय संस्कृती ही आपण जतन करायला हवी, परंतु हल्लीकडली पिढी ह्याच्याकडे लक्ष न देता पाश्चात्य संस्कृतीकडे फार वळताना पाहते। तीच आपली भारतीय संस्कृती आपल्याला जपायला हवी असे आपल्याला वाटत नाही का? भारतीय संस्कृती, भारतातील कला, भारताला लाभलेला असा अनमोल साठा हा आपल्या भारतीय संस्कृतीला लागलेला आहे। आपली भारतीय संस्कृती, त्यामध्ये अनेक कला असतील, नृत्यकला, गायन कला अशा विविध कलांमध्ये अनेक कलाकार होऊन गेलेले आहेत। अनेक कला ह्या जोपासण्याचा प्रयत्न आपण अजूनही करत आहोत, परंतु हल्ली फार प्रमाणात हे आपल्याला पाहायला मिळत नाही। कोणीतरीच क्वचित असं असतं की जे आपली कला, आपले भारतीय संस्कृती जतन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतं, परंतु जर प्रत्येकाने जर आपली भारतीय संस्कृती हे अनमोल आहे ती आपल्याला जपूनच ठेवायला हवी, याचा जर प्रत्येकाने आदर्श घेतला तर आपली भारतीय संस्कृती पुढील प्रमाणात अनेक काळापर्यंत टिकू शकते। भाषा, धर्म, साहित्य, नीती, कला समस्त देशांमध्ये आदर्श असा हा आपल्या भारत देशाची संस्कृती। आपला भारत देश हा अतिप्राचीन असल्याचे मानले जाते। भारत देशामध्येच अनेक योद्धे घडून गेले, ज्यांनी इतिहास रचला। हाच आपला भारत देश अनेक पिढ्यांची अनेक परकीय आक्रमण होऊन देखील भारतीय कला, भारतीय संस्कृती आपल्याला जशीच्या तशी अजूनही पाहायला मिळते। भारत हा कृषी संपन्न देश होता। भारतामध्ये एकेकाळी सोन्याचा धूर निघत असे बोलले। भारत, मग विचार करा, भारत हा किती परिपूर्ण देश असेल। असाच आपल्या भारत देशाला संस्कृतीचा वारसा मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे। भारत देशाविषयी अधिक काही जाणून घेण्यासारखे आहे। सामाजिक व्यवस्था, समस्त देशांमध्ये आदर्श आणि रचनात्मक जीवन अशी आपली भारतीय संस्कृती। अनेक संस्कृत्या आल्या आणि गेल्या देखील, परंतु भारतीय संस्कृती ही कायम टिकून राहणार आहे। भारतीय संस्कृतीचा आपण आदर करायला हवा। विदेशातून अधिक धारा संस्कृतीच्या रूपात आपल्या भारतात आल्या आणि भारतीय संस्कृतीमध्ये विलीन देखील झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। भारतीय संस्कृतीचा इतिहास हा आधुनिक इतिहासकारांच्या मते 5000 वर्षे जुना सांगितला जातो। जसं की भारतीय संस्कृती ही लाखो वर्ष प्राचीन आहे। यात निरंतरता आहे, जी बिना कुठला विराम घेता गंगेच्या प्रवाहाने निरंतर वाहत आहे। असा विषय आहे ज्याच्याविषयी कितीही सांगा तो न संपणार आहे। भारतीय संस्कृतीविषयी आपण आपले मत मांडायला हवे। आपण भारतीय संस्कृती जोपासायला हवी, जपायला हवी। भारतीय संस्कृतीचा वारसा, परंपरा या आपणच जतन करायला हवा। ध्येय एक मनी धरूया, भारतीय संस्कृतीचे जतन करूया। धन्यवाद।